अमरावती जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा परिषद या ठिकाणी स्थायी समितीची सभा संपन्न झाली, परंतु या सभेला काही अधिकारी गैरहजर होते। त्या गैरहजर अधिकाऱ्यांना आता शोकॉज नोटीस देण्याचे आदेश दिले आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली। ही सभा महत्त्वाची असतानाही बीडीओ व अधिकारी गैरहजर होते। त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांनी केली। स्थायी समितीच्या सभेत त्यांनी ही मागणी मांडली असता अध्यक्ष बबलू देशमुख यांनी त्याबाबत कोणकोणते अधिकारी विनापरवानगी गैरहजर आहे याचा आढावा घेऊन त्यांना शोकॉज नोटीस देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत। नाही, आता स्टँडिंग समितीत माझी मला वाटते पहिलीच स्टँडिंग समिती होती। मी अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्यानंतर आता सूचना दिल्या, जे काही गैरहजर होते, जे की 5 मिनिटं 10 मिनिटं लेट आलेत, त्यांना मी ताकीद दिल्याचे पत्र त्याला सांगितले आणि ते सर्व्हिस बुकात एंट्री करायला लावली। सर्व्हिस बुकात एंट्री झाली का त्याला नेहमीसाठी त्रास होते। तो याच्यानंतर कधी अधिकारी न सांगता नाही कुठलं महत्वाचं काम म्हणजे मंत्र्यानं बोलावलं असन किंवा कुठे बैठक असन, कुठे समिती असन, मुंबईला जायचं असन, लोकांच्या बाबतीत काही महत्वाचं काम असन तेव्हाच तो त्याला जाता येईल, नाही तर त्याला हजर राहावं लागेल। हजर नाही राहिला तर मग त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने कारवाई होईल। स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करताना कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अनियमिततेबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य अधिकारी यांच्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले। त्याचप्रमाणे शाळेचं कंपाऊंड परवानगी न घेता शेतकऱ्यांनी पाडलं त्याबाबतही फौजदारी गुन्हा दाखल करा, तर ग्रामपंचायत उपराई येथील ग्राम रोजगार कर्मचारी यांच्या अनियमिततेमुळे त्यांना ग्रामसभेने सभा घेऊन कमी करावे व नवीन ग्राम रोजगार नियुक्त करावे असे आदेश देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणेकर, प्रियंका दगडकर, पूजा आमले, दयाराम काळे, सीईओ अमोल एडगे, विनय ठमके, सदस्य सुनील डिके, महेंद्र गैलवार, सुहासिनी ढेपे, अभिजित बोके आदी उपस्थित होते। सुरेंद्र बिस्ने, विदर्भ न्यूज, अमरावती।